13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे एकाच दिवसात 2 वेळा बालविवाह प्रकरणात काजीसह 22 जणांवर गुन्हा दाखल। बीडमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। अवघ्या 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे एकाच दिवसात 2 वेळा बालविवाह लावण्यात आल्याची धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। पहिला पती लग्नानंतर पळून गेला तर दुसऱ्या पतीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। 5वी पर्यंत शिक्षण घेतलेल्या या मुलीच्या बालविवाह प्रकरणात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात काजीसह तब्बल 22 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। काल दिनांक 12 रोजी आमच्याकडे बालविवाह होत असल्याची तक्रार आली होती। तर सदर तक्रारीला तात्काळ आम्ही रिस्पॉन्स दिला आणि आमची टीम तिथे पाठवली महिला अधिकाऱ्यांसह। तर सदर सर्व पीडित बालिकेसह नवरदेव आणि त्याचे नातेवाईक पलायन करण्याच्या तयारीत होते आणि सदर स्विफ्टचा नंबर आम्हाला मिळाल्यामुळे आम्ही सदर स्विफ्टला मध्य रस्त्यात गाठून थांबवलं आणि पुढील कारवाई करता पोलीस स्टेशनला आणलं। आणि याच्यामध्ये एक 13 ते 14 वर्षीय बालवयीन पीडितेचा बालविवाह लावून देण्याचा प्रकार सुरू होता। त्या अनुषंगाने मग जिल्हा बाल संरक्षक अधिकारी अन्सारी यांच्या तक्रारीवरून आम्ही तात्काळ गुन्हा दाखल करून याच्यामध्ये नवरदेव, नवरदेवाचे नातेवाईक, त्याच्यानंतर सदर याच्यामध्ये लग्न लावून देणारे हे काजी आणि इतर यांना तात्काळ आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि याच्यामध्ये एकूण 20 ते 22 आरोपी आहेत। अशा प्रकारचे बालविवाह जर बीड जिल्हा किंवा शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत जर होत असतील तर निसंकोचपणे तुम्ही आमच्याकडे तक्रार द्या। माननीय पोलीस अधीक्षक साहेब याबद्दल अधिक सेन्सिटिव्ह असल्यामुळे आम्ही तात्काळ सदर बालविवाह रोखून योग्य ती कायदेशीर कारवाई करू। सदर याच्यामध्ये बालविवाह संरक्षण कायदा 9, 10, 11 या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून महत्त्वाचे यामधील आरोपी यांना यामध्ये ताब्यात घेण्यात आलेले आहे व सदर गुन्ह्यामध्ये वापरलेले स्विफ्ट वाहनसुद्धा जप्त आहे।